नमस्कार बांधवांनो, जय रविदास। आज आम्ही नाशिक रोड सिन्नर पाटा या परिसरात श्रीवन रामलाल शमशेर ह्या विद्यार्थ्यांनी जवळपास MPSC मार्फत महसूल सहाय्यक म्हणून ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहेत आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ते आता सध्या नुकतेच रुजू झालेले आहेत। त्यांनी जॉईनिंग केलेलं आहे। श्रीवन दादांचा संघर्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे। मग बूट पॉलिश असो, कुठलंही काम असो, बूट पॉलिश करून अथवा काम करून स्वतःचं शिक्षण घेणं, त्याचबरोबर त्यांचे मोठे दोघं बंधू, एक श्रीकांत शमशेर हे 2 नंबरचे आणि कैलास रामलाल शमशेर हे त्यांचे मोठे बंधू, हे देखील गठाई काम मिळेल ते काम करणं। जवळच रेल्वे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशनवर श्रवण दादांनी जवळपास 4 ते 5 वर्ष बूट पॉलिश केलेली आणि स्वतःचा शिक्षणाचा जो पैसा आहे, जो लागणारा पैसा असतो शिक्षणाला, तो त्यांनी स्वतः त्यांच्या मेहनतीतून तो उपलब्ध करून आणि शिक्षणासाठी म्हणजेच घरच्यांनीही खूप मदत केलेली। घरच्यांचा जो संघर्ष आहे आणि घरच्यांचा जो वाटा आहे तो काही कमी नाहीये, परंतु त्यांनी देखील त्यांच्या शिक्षणासाठी जो हातभार लावायचा असतो तो शिक्षणासाठी हातभार त्यांनी पुरेपूर स्वकष्टातून देखील शिक्षण घेतलेलं आहे आणि आई वडिलांची मेहनत, त्यांचे आशीर्वाद, मोठ्या भावांचा देखील यामागचा संघर्ष आहे, ते देखील मेहनत करून आणि श्रवण दादा यांना म्हणजे आर्थिक मदत असो अथवा कुठल्याही प्रकारची मदत असो त्यांना ते पुरवलेली आहे आणि म्हणूनच आज कुठेतरी मोठा एक 8 ते 10 वर्षाचा संघर्ष आहे। 8 ते 10 वर्ष इथपर्यंत त्यांना पोहोचण्यासाठी लागलेले आहेत आणि हे एक आदर्श आहे। हा संघर्ष हा आदर्श आहे समाजापुढे आणि समाजातील जे युवक आहेत, जे तरुण आहेत, जे नुकतेच या फील्डमध्ये येऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हे उदाहरण असणार आहे आणि हे उदाहरण डोळ्यासमोर त्यांनी ठेवलंच पाहिजे आणि स्वतःचा जो काही एम आहे, उद्दिष्ट आहे त्यांचं, ते उद्दिष्ट जर आपल्याला साध्य करायचं असेल तर आपण नक्कीच श्रवण रामलाल शमशेर एक महसूल सहाय्यक म्हणून त्यांची आता नियुक्ती झालेली आहे आणि यांचा संघर्ष आपण डोळ्यासमोर नक्कीच ठेवला पाहिजे। कारण आज पाहिलं तर पूर्वीसारखी जी परिस्थिती राहिलेली नाहीये। पूर्वी खूप काबाड कष्ट करावं लागायचं आई वडिलांना आणि स्वतःचं प्रपंच चालणंच मुश्किल होतं, त्यात मुलांचं शिक्षण करणं ही खूप मोठी तारेवरची कसरत असायची, खूप मोठा संघर्ष असायचा आणि हा संघर्ष मागच्या पिढीने केलेला आहे आणि ह्या पिढीला त्याचं फळ हे चाखायला मिळतंय। परंतु आता जी नवीन पिढी येत आहे, या नवीन पिढीला असा कुठलाही संघर्ष करण्यासाठी काही ठेवलेलं नाहीये। कारण आता उद्योगधंदे असतील, काबाड कष्ट हे कमी झालेले आहे। उद्योगधंद्याच्या माध्यमातून, नोकरीच्या माध्यमातून प्रत्येकाची परिस्थिती आता चांगली झालेली आहे। इव्हन जे आपले गठाई कामगार जे आहेत, गठाई कामगार देखील चांगलं आता मुबलक असं त्यांना जी आमदनी आहे ते मुबलक अशी आमदनी मिळते। कारण आता परिस्थिती, महागाई जरी वाढलेली असेल, महागाईनुसार इन्कम देखील वाढलेला आहे आणि त्यांचे मुलं देखील ह्या प्रवाहात पडतायत। पण ह्या प्रवाहात पडताना त्यांनी आपल्या आई वडिलांचा देखील तो संघर्ष पाहिला पाहिजे। बूट पॉलिशचं दुकान, गठाईचं दुकान, जर जे असे व्यक्तींची मुलं असतील त्यांनी आपल्या आई वडिलांचा संघर्ष डोळ्यासमोर ठेवायचा आहे, त्यांचं काबाड कष्ट डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि तो संघर्ष पाहूनच आपण पुढे लढलं पाहिजे। म्हणजे आपले जे काही आपल्याला ज्या पदापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे अथवा जे आपल्याला उद्दिष्ट आपलं गाठायचं आहे तिथपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपण नक्कीच हा आई वडिलांचा संघर्ष आणि
असे आदर्श व्यक्तिमत्व जे आहेत, ज्यांनी संघर्षातून आज इतकं मोठं पद मिळवलेलं आहे, त्यांचा देखील आपण एक आदर्श डोळ्यासमोर आपण नक्कीच ठेवला पाहिजे. आणि आज या ठिकाणी बरेचसे समाजातील मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अजयदादा बागुल देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी देखील उपस्थित झालेले आहे. आणि आज आम्ही शाहीर सुरेशचंद्र आहेर साहेब शाहीर आहेत, वय वर्ष जवळपास 81 आहेत, तरी देखील पहा की समाजाचा एक करता आणि एक संघर्षातून काहीतरी त्यांनी मिळवलेलं आहे. अशा मुलाने यश संपादन केलेलं आहे. त्याच्या सत्कारासाठी मला घेऊन चला असा त्यांचा अट्टहास होता. आणि ते इथपर्यंत आले. गंगापूरचे म्हणजे गंगापूर गाव पासून ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यानंतर रामेश्वरजी सूर्यवंशी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत. मी चंद्रकांत ठाकरे, रविराज दादा कासवे हे कवी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि इतरांना एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत खरंच, की त्यांच्या कविता वगैरे आणि एक चळवळीचे कार्यकर्ते आहेत. तर आपण देखील आलात. आपण अगोदर माननीय श्रवणदादांचा आपण अगोदर सत्कार करूया आणि मग त्यांची एक छोटीशी मुलाखत आपण घेऊया. पाऊस का अजय दादा दोघं भावांचा सत्कार करायचा आहे. कारण श्रीकांत दादा हे देखील खूप मेहनती आहेत आणि वेळोवेळी त्यांची मेहनत आम्ही पाहतो. भावांबद्दल त्यांची जी त्यांच्या भावाबद्दल त्यांचे जे विचार आहेत, म्हणजे श्रवण दादांबद्दलचे जे विचार आहेत की माझा भाऊ काही असो पण अधिकारी बनणार बनणार बनणार, हे त्यांचं एक 10 वर्षापासून त्यांचं वाक्य 10 वर्षापासून ऐकतोय आणि आज ते सत्यतेत उतरलेलं आहे. घ्या घ्या नाही तुम्ही तसं व्हा, तुम्ही तिकडे मला माहित असं दोन घेऊन आलो असतो आणि आमच्याकडून अजून थोडंसं फोटो तुम्ही जास्त गेले 11 वर्ष प्रयत्न करा. हे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष, महात्मा फुलेंनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष, इंग्रजांबरोबर जे भांडले महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची संकल्पना त्यांच्या कोल्हापूर करवीर नगरीत जी रूढ करून दिली आणि 50% आरक्षण जे दिलं, त्या आरक्षणाच्या बलबुत्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात प्रत्येक जाती जमातीला कॅटेगरीनुसार बाबासाहेबांनी त्या पर्सेंटेज मध्ये, म्हणजे एसटीची जर लोकसंख्या जर 15% देशाभरात आहे तर एसटीच्या लोकसंख्येनुसार 15% आरक्षण, एसटीची जर 7.5% लोकसंख्या आहे तर 7.5% लोकसंख्येच्या नुसार बाबासाहेबांनी संविधानात आरक्षणाची तरतूद करून ठेवलेली आहे. कलम 340 नुसार या भारत देशात सगळ्यात मोठा असलेला समाज ओबीसी, जवळपास 52% असलेल्या समाजाला देखील भरघोस असा आरक्षणाची तरतूद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून ठेवलेली आहे. परंतु एक दुर्दैव असं आहे की बाबासाहेब बोलले होते की मी संविधान खूप चांगले लिहिलेलं आहे आणि एखादं संविधान खूप चांगलं असेल परंतु त्याला राबवणारे जर त्या लायक नसतील तर ते संविधान कचऱ्याच्या डब्यात टाकण्याच्या लायकीचं होऊन जाईल. परंतु एखादं संविधान खूप कुचकामी आहे,
ते संविधान जर राबवणारे चांगले असले तर ते संविधान सर्वश्रेष्ठ ठरतं. आणि ह्या जगात भारताचं संविधान असं आहे की हे सगळ्या जगात जे जे देश आहेत त्या देशांमध्ये सर्वोच्च असं असलेलं भारतीय संविधान आहे. हे जगात एक नंबरचं संविधान आहे. जगात एक नंबरची लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण करून दिलेली आहे. म्हणून या संविधानाला अनुसरून आज श्रवणदादांची ही नियुक्ती झालेली आहे. त्यांचा संघर्ष नक्कीच आहे, परंतु त्याहूनही दुपटीचा संघर्ष हा संविधानाचा आहे. आणि हे जे श्रेय आहे हे जास्तीत जास्त श्रेय हे संविधानाचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील आपण स्मरण केलं पाहिजे की त्यांच्यामुळं आपण खरं म्हणजे माणसात तर आलोच, परंतु चांगल्या घरात देखील राहायला लागलो, चांगले कपडे परिधान करायला लागलो, चांगलं बोलायला लागलो, चांगलं खायला लागलो, चांगलं वावरायला लागलो, चांगल्या मोठमोठ्या गाड्या घोड्या घेऊन आपण फिरायला लागलो. हा संघर्ष आपल्या महामानवांचा आहे. मग ते तथागत बुद्धांपासून रविदास महाराजांपासून असो, छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ असो, फुले असो, शाहू असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, मान्यवर कांचीराम साहेब असो, या सर्व महापुरुषांच्या संघर्षातून हे सर्व आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांनीच हे निर्माण करून ठेवलेलं आहे. तर ते आपल्याला शेवटपर्यंत टिकवावं लागेल. त्यासाठी देखील आपल्याला संघर्ष करावा लागेल. यांनी तर संघर्ष करून हे पद मिळवलेलं आहे. आता त्यांची देखील जबाबदारी वाढलेली आहे की यांनी देखील, मी तर असं म्हणेल की त्यांनी एक विद्यार्थ्यांना जे गरीब विद्यार्थी असतील त्यांच्यासारखंच घडवण्यासाठी त्यांनी ती मेहनत घ्यावी, तिथं खर्चही देखील करावा. हीच मोठी एक सामाजिक त्यांच्या हातातून एक कार्य असेल. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, फुलेशाहू असतील, यांच्या एक संघर्षाचं कुठंतरी आपण देणं लागतो, हे देणं त्यांनी आज जाणून घेतलं पाहिजे. आणि नक्कीच त्यांना जाणीव आहे, ते चळवळीचे देखील कार्यकर्ते आहेत, त्यांना फुलेशाहू आंबेडकर सांगण्याची गरज नाही. आमच्या बऱ्याच वेळेस चर्चा झालेल्या आहेत, म्हणून त्यांना ते सांगण्याची गरज नाहीये. एक पुरोगामी विचाराचे तुम्ही अजून परिपक्व व्हा, पक्के व्हा. दैव, बृहत, वाकल्य या सगळ्या गोष्टी वैफळ आहेत आणि निरर्थक आहेत. याने आपल्या संपूर्ण समाजाची अधोगती होती. जर आपल्याला विकास गाठायचा असेल तर आपल्याला शिक्षण हे सर्वोच्च जे हत्यार आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि पहा, आज आपल्यात एक वाघ निर्माण झालेले आहेत. कशाच्या माध्यमातून निर्माण झाले तर हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या, त्याने दिलेल्या शिक्षणाच्या माध्यमातून आहे. तर या ठिकाणी श्रवणदादांनी देखील आपलं मनोगत, त्यांचा संघर्ष या ठिकाणी थोडं कथन. इथे सर्व जमलेले, खास करून चंद्रकांत भाऊ, आहेर सर, सूर्यवंशी सर आणि आमचे जावई कासवे, परत अजय बागुल, आमचे मित्र, खूप दिवसापासूनचे मित्र आहे आणि बंधू. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना स्पर्श करतो आणि दोन शब्द मी सांगतो. सर्वात महत्त्वाचं की चंद्रकांत भाऊ जसे बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. खरं तर सुरुवात तिथूनच होते की अस्पृश्यता जी प्रत्येकाला लाभलेली होती, तळागाळातील व्यक्तींना, तिथून वरती यायचं होतं. कदाचित मला असं वाटतं की 50-70 वर्षानंतर सुद्धा ती गोष्ट अस्तित्वात आहे किंवा होती. तर मी फार जवळून या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. मला क्षणोक्षणी असं वाटायचं की आपण अशा जातीमध्ये जन्माला आलो आहे की तिथे फार मोठा संघर्ष करायचा आहे आपल्याला. आणि तो संघर्ष का होता? सर्वात महत्वाचं कारण की मी आईवडिलांना बघत होतो की आईवडील आपले अजूनही संघर्ष करताय
माझं कुटुंब फार मोठं आहे, 2 भाऊ, 2 बहिणी, घरात कोणाचंही शिक्षण झालं नाही. मला त्याची खंत आयुष्यभर वाटायची, म्हणजे अजूनही वाटते, की फक्त ह्या एका गोष्टीमुळे, की जर आपल्याला योग्य मार्ग मिळाला तर कदाचित आपण पुढे जाऊ शकतो. आणि माझी मनोमन ही नेहमी इच्छा असायची, की जर आपल्याला वर जायचंय किंवा एका प्लॅटफॉर्मवरनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जायचंय, तर कदाचित आपल्याला फक्त शिक्षणच पोहोचवू शकतं. शिक्षणाचं महत्त्व एका टप्प्यावर ओळखलं मी आणि काही परिस्थितीमध्ये मला जॉब करावा लागला, काम करावं लागलं चर्मकाराचं, की माझ्यासाठी ती खूप प्राऊड आहे, की मी लोकांचे बुटं पॉलिश करून माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि जेव्हा मला कळालं, की आपण असं काय केलं पाहिजेल, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला कळाले. जसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाला कळाले, हा एकच हत्यार होतं, ते म्हणजे प्रशासन. की जेव्हा सामाजिक आणि पॉलिटिक ह्या 2 गोष्टी मी तर खूप लहान आहे सामाजिक आणि पॉलिटिक मध्ये जाण्यासाठी, पण प्रशासनामध्ये जाऊन कदाचित माझ्या समाजाचं, माझ्या कुटुंबाचं, आणि जसं चंद्रकांत भाऊ बोलले, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं. मी त्यावेळेस ते स्वप्न रंगवले होते, की जर आपण त्या प्लॅटफॉर्मवर जाऊ तर कदाचित आपल्यासारख्यांना आपण मदत करूया. कदाचित ती आर्थिक स्वरूपाची असू शकते, शैक्षणिक स्वरूपाची असू शकते किंवा सल्लागार स्वरूपाची असू शकते. आपल्या समाजामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे, की पूर्णपणे माहिती पोहोचलेलीच नाहीये, अर्धवट माहिती. आता जे सोशल मीडियावर पण आपण 30 सेकंदाचा व्हिडिओ पाहतो, की अरे हा व्यक्ती फार मोठा झाला, आपण त्याला तेवढं बघतो आणि विसरून जातो. पण त्याचा जो संघर्ष असतो ना, तो फार मोठा असतो. कदाचित याचा आपण अभ्यास केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अख्ख्या जगाला माहिती, त्याचा खरं तर अभ्यास केलाय बाहेरच्या देशांनी, बाहेरच्या लोकांनी, बाहेरच्या जगाने खरं तर अभ्यास केलाय. त्यांच्या प्रत्येक एक प्रबंधावर, भाऊ तुम्हाला पण माहिती असेल, कोलंबियामध्ये त्यांच्या प्रत्येक एक प्रबंधावर आज PhD दिल्या जाते. प्रत्येक एक प्रबंध, प्रॉब्लेम ऑफ रुपी, म्हणजे हा असा प्रबंध होता, की आजही जग अभ्यास करतंय, की त्यांनी 100 वर्षापूर्वी ही गोष्ट का शोधली, कशी शोधली, आणि भारत आजही स्ट्रगल करतोय त्या गोष्टीसाठी. म्हणजे खऱ्या अर्थाने सांगायचं काय आहे, की जर योग्य मार्गाने आपण आपला प्रवास ठेवला तर आपण योग्य दिशा गाठून एका प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो आपण. मग तुम्ही कोणत्याही समाजातून या. मी काही वर्षानंतर मला एक गोष्ट कळाली, की आपली आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती फार महत्वाची असते आपल्या जडणघडणसाठी. मी ज्या स्लम एरियामध्ये येतो, तर मला ओळखणारे जेवढे पण लोक आहेत ते फक्त माझा स्वभाव, माझी मॅच्युरिटी, माझं एज्युकेशन त्याच्यावर ओळखतात. जे की माझ्या परिस्थिती, माझ्या कास्ट, खूप कमी लोक आहे की जी ही गोष्ट बघतात. पण मी ज्या लोकांना जोडलंय ना, तर त्यांनी माझं फक्त ती गोष्ट बघितली, की याने काय कमवलं आहे असं. आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असेल तर फॅमिली. म्हणजे मी तर इथपर्यंत माझा जो प्रवास झालाय तो त्यांच्याशिवाय तर कधीच मुमकिन झाला नसता. म्हणजे 2 वर्षापूर्वी आई गेली वडिलांना जाऊन. वडील तर फार प्रसिद्ध होते त्या बाबतीत, चप्पलच्या नावाने, रामलाल शमशेर म्हणून. मग आईच होती, आईचं एक वेगळं स्ट्रगल होतं. ते पूर्ण इथपर्यंत आणणं आणि फॅमिलीला वर नेणं, एका स्त्रीने ते करून दाखवणं म्हणजे पुरुषांना तर ते लाजवेल. मग ती एक गोष्ट होती की नाही, आपल्या आईचा संघर्ष आहे ना, आपण तर शिकलेलो आहे, मग आपला 5-6 वर्ष 10 वर्षाचा संघर्ष काय मोठा आहे. जर तो आपण एका अशा रिझल्ट मध्ये कन्वर्ट करू शकलो तर कदाचित ते आई वडिलांच्या आशीर्वादच असेल. आणि जसं तुम्ही बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. तर कदाचित जेव्हा तो रिझल्ट कन्वर्ट होईल तेव्हा ते दूध मी नक्कीच पेलंय, असं मला ती एक भावना माझ्या स्मरणात राहील, की काहीतरी मी केलेलं आहे असं. शेवटला येतो, आज फार आनंद होतोय. चंद्रकांत भाऊ असो किंवा कासवे सर असो, इकडे सूर्यवंशी सर असो, आहिरे सर असो किंवा बागुल सर असो, खूप कमी वेळेस भेटलेलो आहे. पण जेव्हाही भेटलेलो आहे
तेव्हा खूप चांगलं संभाषण झालंय. आज इथे येऊन माझा जो सत्कार केला, मी फार मोठा आभारी आहे तुमचा, की मला यू आर पार्ट ऑफ, तुमच्या मी एका प्रबोधनाचा पार्ट होऊ शकलो, याची मला फार अभिमान आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.